ऑपरेटर आदरणीय या ठिकाणी प्रवीणदादा घासे यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत। मोठी जुई नगरीमध्ये दमदार नाईट स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, त्या स्पर्धेचे दमदार आयोजक, क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व प्रवीणदादा घासे यांचा इथे सन्मान। पहिलाच बॉल आपण पहिला पॉईंटच्या डोक्यावरून फटका, तर हा सन्मान या ठिकाणी केला जातोय प्रवीणदादा घासे साहेबांचा। दानशूर दिलदार असं हे व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व, त्यांचा सन्मान करतील सुशील ठाकूर, स्पर्धेचे मुख्य आयोजक। त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय। दोन्ही संघांना वाईल्ड कार्ड एंट्री मारी। एका बाजूने भूमी 11 हायवे दिवा, एका बाजूने भूमी 11 हायवे दिवा, तर दुसऱ्या बाजूने गावदेवी उत्सर्ली जगन्नाथ पाटील मांडा, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहत आहे। खरं प्रत्येक वेळी जेव्हा त्यांचा संघ काही अडचणी आल्या की त्यांनी बारापाडामध्ये देखील या संघाला पाठवलं होतं, आणि आज इथे देखील हायवे दिवा संघ आपण पाहता खेळताना। धावफलकावर 5 धावा, पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र आलेली सिंगल। राहुल मात्रे च्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 5 धावा। आता मात्र प्रथमेश मात्रे ऑन स्ट्राईक। ऑफ ड्राईव्ह केला, लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू जाईल जाईल सीमा पार। पहिला षटकार भूमी 11 हायवे दिवा टीमसाठी। गणपतीचे असेल आदरणीय नितीनदादा पाटील नवघर यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत। नितीनदादांना विनंती असेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा। नवघरचे सन्मान आणि नितीनदादा पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल। साईराज यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर घेतोय। पुढचा सन्मान असेल मोठी जुईचे आदरणीय रोशनदादा पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत। रोशनजी पाटील मोठी जुई यांचा इथे सन्मान केला जाईल, या आपण आमचा सन्मान स्वीकार करावा। नितीनदादा पाटील यांचा सन्मान। पुढचा सन्मान मोठी जुईचे रोशनदादा पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल। त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वर कोळी साहेब यांचा इथे सन्मान। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ रेषेमध्ये मात्र हा चेंडू उडवलाय। 6 धावांकरता आणखीन एक षटकार मात्र पार मिळतोय आणि टीमची धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा। फोर 1616 प्रत्येक चेंडू मागे एक मोठा फटका आतापर्यंत खेळलेत भूमी 11 हायवे दिवा संघासाठी। चांगली स्टार्ट करून दिली ती राहुल मात्रे आणि प्रथमेश मात्रे या दोनही सलामीवीरांकडून। नागेश खंडागळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पाण्यात थोडासा खाली राहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। इकडे निर्धाव चेंडूची सांगता। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात करण्यात आली। भूमी 11 हायवे दिवा या संघाकडून 18 धावा विदाउट लॉस आहेत तुम्हाला 4 ओव्हर्स टाकण्यासाठी।
प्रचंड हल्ला पाहायला मिळालाय. 18 धावा ठोकून काढल्यात त्या भूमी 11 हायवे दिवा या संघानं. 12 नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी काहीच दिवसापूर्वी भूमी 11 जगन्नाना पाटील मांडा ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जगन्नानांचं एक वैशिष्ट्य आहे, जर त्यांचा मांडा संघ उपस्थित राहिला नाही कोणत्याही कारणास्तव तर दुसरा संघ लगेच रिप्लेस होतो आणि म्हणूनच त्यांचा नेहमी आदर वाटतो रायगडकरांना. बॅकवुडला जाऊन यावेळेस मात्र पूल केलाय ऑन साईड. मिड विकेटला नागेश त्या ठिकाणी सिंगल येते. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावर. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय अगदी महेंद्रसिंग धोनी जेव्हा सुरुवातीला आला होता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जी हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळते त्याही पेक्षा लांब राजेश यांची खरं तर राजा यांची हेअरस्टाईल आहे. ते सुद्धा लक्ष वेधून घेतात सध्याच्या घडीला संपूर्णपणे या प्रेक्षकांचं. यावेळेचा हा चेंडू फुल टॉस होता. इट्स अ बीम कॉल. वेस्ट साइड दिलाय अंपायर्सनं. नो बॉलचा इशारा मात्र येत असताना 1+1 यशात 2 धावा इकडे दंडित केले गोलंदाज राहुल श्रेष्ठला. पहा हा चेंडू वेस्ट साइड होता, क्लिअरली दिसतो इकडे आपण पाहतोय आणि चेंडू सरळ जाऊन आपण पाहिला तर शोल्डरवर आपटला. अतिशय घातक चेंडू ओळखला जातो टेनिस क्रिकेट विश्वामधील आणि दंडित केले गोलंदाजाला. फ्रीडचा बॉल. एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सुपर कव्हर ड्राइव्ह बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. पाहायला मिळाला यावेळेस मात्र प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून दोनही फलंदाज 12-12 धावांवर वैयक्तिक खेळतात. ओ यावेळेस मात्र स्वीप केलाय, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. इट्स अ 4 अगेन. चौकार. खेळाला मात्र सुरुवात केली ती सलामीवीरांनी आणि प्रथमेश संघातील मुख्य फलंदाज आहे. 5 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान त्यानं आतापर्यंत दिलंय. भूमी 11 हायवे दिवा संघाकडून खेळत असताना 29 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक सुरू आहे. फक्त 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना राहुल श्रेष्ठ पुन्हा एकदा पुढे आला होता. फ्रंट फुटला येऊन मात्र इकडे हल्ला चढवण्याचा प्रयत्न. एज घेतली इनसाइड. बॉल पाठीमागे यष्टीरक्षक राजांच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आज दोन्ही संघांना मात्र वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. दोनही संघांच्या जागेवर खरं तर मांडा गोठवली अशी मॅच होती. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू पंचांनी स्वैर असल्याचा निर्वाळा दिलाय. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 30 धावा लागल्या. 30 रन्स ऑन बोर्ड. एकही सफलता आलेली नाहीये. त्यामुळे गावदेवी उसरली संघाला मात्र लवकर कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. सोडून दिला होता चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेर. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामध्ये आलेली सिंगल. 31 धावा धावफलकावर. 31 प्रेशर आता मात्र दिसते ते राहुल श्रेष्ठवर. श्रेष्ठ बॉलिंग करावी लागेल आता मात्र राहिलेल्या चेंडूमध्ये. इकडे मात्र ब्रेक थ्रूची गरज आहे. स्वीप केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल निघालाय तो सरळ सीमा रेषा पार. प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. कृष्ण मात्रे साहेब दिघाटी यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. मनपूर्वक स्वागत आहे बाळकृष्णजी मात्रे दिघाटी यांचं. 35 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र ऑन साइडला वळवले त्या ठिकाणी मिड विकेटला.
क्षेत्ररक्षक आहेत नागेश एकच धाव येते, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. पॉवर प्लेची षटकं अक्षरशः फोडून काढलेत ती भूमी 11 हायवे दिवा या संघानं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 18च्या सरासरीनं 36 धावा विदाउट लॉस. आरंभ. धन्यवाद डीजे. मंचकावरती आपण पाहता स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय प्रवीणदादा घासे यांचे इथं आगमन. युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तथा स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्वेसर्वा प्रवीणदादा घासे यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी मोठी जुईच्या नगरीवरती नाईट स्पर्धेचं आयोजन पाहत आहे आणि यंदा लवकरच ती नाईट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आणि त्या स्पर्धेचं खास आकर्षण असेल ते म्हणजे रायगड विपक्ष ठाणे अशी प्रेक्षणीय लढत तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल प्रवीणदादा घासे यांच्या माध्यमातून. चला प्रेक्षकांना विनंती आहे, शेकोटी पेटवले त्या ठिकाणी. विनंती असेल आपण लगेच त्वरित विझवायची आहे. बराचसा धूर आतमध्ये येतोय, पाहू शकता तुम्ही. छत्तीस धावा धाव फलकावर लागल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक घेऊन चेतन भगत येत आहेत. ओ द स्टम्प्सनं यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका स्क्वेअर लेगकडे चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकच धाव. चेतनला कमबॅक करावा लागेल, क्षमता जरूर आहे या गोलंदाजाकडे. आणि इकडे 2 ओव्हर्समध्ये ज्या धावा आल्या 36 आणि कुठेतरी या षटकामध्ये रोग लावावा लागेल. पहिल्यांदा ही जोडी फोडावी लागेल. ती गावदेवी उसरली या संघाला. आणि चेतनकडून बऱ्याचशा अपेक्षा मात्र असतील, कारण हे षटक मात्र निर्णायक असेल. या षटकामध्ये जर विकेट आली नाही तर मात्र फार मोठी धावसंख्या रचू शकतील हे दोनही फलंदाज प्रथमेश आणि राहुल. गोलंदाज तयार. अकुटप्प्याचा बॉल हुक केला. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चाललाय आणि बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय. जाईल चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. पुन्हा एकदा भूमी 11 हायवे दिवा टीम साठी येतोय हा चौकार. जावा तब्बल धावफलकावर पाहायला मिळतात. चेतन भगत गोलंदाजी मार्कवर. आणखीन एका कुटप्प्याचा बॉल, पुलचा फटका ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि कॅच घेतले त्या ठिकाणी. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मात्र दिला या ठिकाणी चेतन भगतनं. पहिली विकेट धावफलकावर. धावा 41 असताना पहिला धक्का लागलाय तो भूमी 11 हायवे दिवा या टीमला. दरम्यान आम्ही अतिथी सन्मानाकडे बोलतो. आदरणीय रोहन ठाकूर आणि विक्की ठाकूर या 2 पाहुण्यांचा इथे सन्मान केला जाईल. रोहनजी ठाकूर यांचा इथे सन्मान आणि विक्की ठाकूर यांचा इथे सन्मान होतोय. त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. दिघाटीवरून रुद्र म्हात्रे यांच्याकडून देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतो. त्यांचाही आभार. पाहुण्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 16 धावांचं योगदान दिलं सलामीला येत असताना राहुल मात्रेनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील. चेतनचा हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला प्लेस करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगानं त्या ठिकाणी आलेत. ओव्हर थ्रो थोडासा पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 43-43 या आकड्यावर आतापर्यंत स्कोर जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड फार चांगला वेगाने पळतोय सध्याच्या घडीला भूमी 11 हायवे दिवा या संघाचा. या दरम्यान
या ठिकाणी आपण पाहता महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हा. आपलं स्वागत. आयोजक आपण सन्मानपूर्वक त्यांना इथे घेऊन या. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी त्यांचं या ठिकाणी आगमन. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारी ही मंडळी आदरणीय या कदर महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी त्यांचं इथे आगमन. 2 धावा या ठिकाणी मिळतात कबसला. या दुहेरी धावांचं योगदान धावसंख्या 2 ने पुढे जाईल. ती 45 या आकड्यावर 45 रन्स ऑन बोर्ड. चेतन भगतनं जरूर सफलता दिली या ओव्हरमध्ये आणि थोडासा धावसंख्येला कंट्रोल सुद्धा करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय आतापर्यंत. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक यशस्वी गोलंदाज म्हणून त्याची गोलंदाजी समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड. साइड स्क्रीनच्या वरतून उडवलंय या बॉलला. चेतन भगतला जाता जाता ठोकलाय एक षटकार आणि या षटकाराच्या सहानं मात्र भूमी 11 हायवे दिवा संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना नवीन वर्षी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आशिष पाटीलच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं. 15 धावा चेतन भगतच्या षटकामध्ये सुद्धा आल्या. 51 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17ची सरासरी आहे आणि ही जर सरासरी राहिली तर फार मोठी धावसंख्या मात्र भूमी 11 हायवे दिवा या संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 14 षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर हरीश मुंडेला पाचारण करण्यात आले. कमबॅक करावा लागेल. गावदेवी उसरली संघ सुद्धा एक बलवान संघ ओळखला जातो, परंतु समोर भूमी 11 हायवे दिवा सातत्याने आपण पाहतो. भिवंडी अंजूर परिसरामध्ये नेहमीच दमदार परफॉर्मन्स मात्र राहिला आणि रायगडमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला येऊन मात्र असंघ स्पर्धा खेळताना दिसतो. नुकतीच बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा असंघ आपल्याला खेळताना दिसला आणि इकडे सुद्धा वाईल्ड कार्ड एंट्री आज पाहायला मिळते ती भूमी 11 हायवे दिवा संघाची. हरेश मुंडे तयार. 14 षटक. पहिलाच बॉल यावेळेस उडवलाय समोरच्या दिशेला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. भव्य स्वागत केलंय ते हरेश मुंडेचं प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून निघालेल्या षटकारानं. धावसंख्या 57 57 रन्स ऑन बोर्ड. अरे 6 बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर टाकला होता आणि पंचांनी वाईड असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन. षटकार अगदी समोर पाहायला मिळाला. थोडासा दबाव आता मात्र जाणवतोय तो गोलंदाजी करत असताना हरेश मुंडेवर, परंतु कमबॅक करावा लागेल. 58 धावा धाव फलकावर. इकडे मात्र संधी जरूर आहे. चेंडू हवेमध्ये परंतु नो मॅच लँड. क्षेत्ररक्षक दूरवर होते आणि धावत येईपर्यंत मात्र सहजतेने या ठिकाणी धावा कंप्लीट झाल्या. त्या दुहेरी धावा 60 ऑन बोर्ड. 60 धावा धाव फलकावर. अंपायर शॉर्ट रनचा इशारा करत असताना त्यामुळे एक धाव कमी करूया आपण. आमचे गुणसंख्या लेखक एक धाव कमी करतील. 59 धावा शॉर्ट रनचा इशारा मात्र आलाय. प्रथमेश मात्रेची खेळी आपण पाहिली तर 11 बॉलमध्ये 29 विस्फोटक खेळ मात्र साकारलाय. आशिष पाटील सुद्धा मागे नाहीये. 3 बॉलमध्ये 10 धावांचं त्याचं योगदान राहिलंय या मॅच मध्ये. दमदार सुरुवात.
सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रजा आहेत पाठीमागे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता, हीच गोलंदाजीची गरज आहे. या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल, हा स्कोर कार्ड मात्र थोडासा थांबवायचा असेल, रिस्ट्रिक्ट करायचा असेल तर अशा स्वरूपाची गोलंदाजी आता मात्र राहिलेल्या बॉल्समध्ये करावी लागेल. ती गावदेवी उसरली या संघाला. यावेळेचा हा फटका ऑन साइडला लॉंग ऑन क्लिअर करतोय. वाडे शॉट, फॅब्युलस स्ट्रोक प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून निघतोय. आणखीन एक षटकार. वेगानं बॅट आपण पाहिली तर स्पीड पहा किती होता. टच जरी झाला तरी चेंडू बाहेर जाऊन पडतो. आता चेंडू आणायचे कुठून? खरं तर सगळे चेंडू घालवलेत. 65 धावा, 65 ऑन बोर्ड. कारण बऱ्याच वेळेला चेंडू दिले तरी चॉईस होत नाहीत. चॉईस झालेले चेंडू जर बाहेर गेले तर पुन्हा तोच टेन्शन बॅट्समनवर. या दरम्यान प्रवीणदादा घासे, नितीनदादा पाटील स्पर्धेतून रजा घेत आहेत. खरं तर त्यांचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आणि प्रवीणदादा यांच्याकडून खरं तर या स्पर्धेसाठी तब्बल 10,000चं आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलंय. डोनेशन मिळालं. त्यांचा आम्ही इथे आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. क्रिकेटला धर्म मानणारी मंडळी, आपण थोडा वेळ का होईना या स्पर्धेला आवर्जून उपस्थित दिली आहे त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. आपल्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा ही खऱ्या अर्थानं द्विगुणित झाली आहे. थँक्यू सो मच. आणि लवकरच त्यांच्या स्पर्धेची अनाउन्समेंट होईल, तारीख निश्चित होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. इकडे आणखीन एक फटका पाहायला मिळतोय. पाहूया कुठपर्यंत गेलाय आणि बॉलला पाठवलंय ते पुन्हा एकदा हवाई सफर करण्यासाठी. आज मात्र थांबण्यास तयार नाहीये. प्रेक्षकांनी तिकडे झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला. चांगलाच बॉल लागलाय. स्लोवर वन केला होता. कड लागले बॅटची आउटसाइड एज. इकडे चान्स होती आशिषला बाद करण्याची. पहा थ्रो झाला होता त्या ठिकाणी. आशिष वाचलाय परंतु इकडे आणखीन एक धाव. खराब क्रिकेट. थोडंसं सावळा गोंधळ सुरू आहे सध्याच्या घडीला. गावदेवी उसरली संघाचा. इकडे विकेट जरूर मिळाली असती परंतु 2 धावा प्राप्त होत असताना दुहेरी धावांचं योगदान धावफलकावर 73 धावा. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. 73 वर 1 अशी सुरुवात मात्र केले ती भूमी 11 हायवे दिवा टीमनं. सन्मानाकडे वळतोय. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक हरवणारी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ज्याच्या नावावरती तब्बल बंटी किती बाईक 10 की 12 13 बाईक आणि एक 4 व्हीलर ज्याच्या नावावरती असा दमदार खेळाडू, पेठ संघाची रन मशीन बंटी जोशी याचा आपण इथे सन्मान करूया. शांत संयमी स्वभावाचा हा खेळाडू, 13 बाईक आजवर ज्याच्या नावावरती एक 4 व्हीलर कार ज्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये पटकावली आहे, असा पेठ संघाचा रायगड जिल्ह्याचा अभिमान बंटी जोशी याचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. आयोजक सुशील ठाकूर यांच्या शुभ हस्ते. बंटी, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या मदतीने देतोय. पुढचा सन्मान असेल या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस. आपण पाहता आमच्या मंचकावरती सन्माननीय संदेशजी शिलवंत साहेब यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आदरणीय संदेशजी शिलवंत साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. खाकीतले देवमाणूस आपण पाहताय. खरं तर खाकीतले देवमाणूस त्यांचा आपण इथे सन्मान करूया. खरं तर संदेश शिलवंत साहेबांचा सर्वप्रथम सन्मान केला जाईल. मी आयोजक सुशील ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारी यंत्रणा म्हणजे महाराष्ट्र पोलीस. त्याच पोलीस दलाचे अधिकारी आदरणीय संदेश शिलवंत साहेबांचा हा सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. पुढचा सन्मान आदरणीय महाराष्ट्र पोलीस रोहितजी गावडे साहेब यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. रोहितजी गावडे साहेब आमचे महाराष्ट्र पोलीस, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. सुरक्षेचं खरं तर मोठं योगदान समाजामध्ये देणारे हे महाराष्ट्र पोलीस दल, त्यांचा हा सन्मान होतोय. खाकीतले देवमाणूस. यस दीपक सर. तुमचे महाराष्ट्र पोलीस ज्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
चला स्पीडअप करा. चेतन भगतला मात्र पुन्हा एकदा आणण्यात आलंय. पहिल्याच बॉलवर मात्र षटकार खावा लागलाय. आशिष पाटील सुद्धा तेवढाच आक्रमक खेळ करताना दिसलाय. 2 षटकार त्याच्या पॅटमधून निघालेत आतापर्यंत. तोही 4 बॉलमध्ये 16 धावांवर खेळतोय. 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये बॅटिंग करत असताना 79 धावा धाव फलकावर. आडवा बॅट ऑन साइडला पूल केला. यावेळेस मात्र पहा क्षेत्ररक्षक चकलाय त्या ठिकाणी. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. आशिष पाटीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि या चौकारानं टीमची टोटल मात्र 83 आकड्यावर. या स्पर्धेमधील हायएस्ट स्कोअर सर्वोच्च धावसंख्या नोंदवले ती भूमी 11 हायवे दिवा टीमनं. अभिनंदन. आज सपाटून मार खावा लागलाय प्रत्येक गोलंदाजाला. यावेळेचा हा चेंडू पुल करायचा होता. बॅटची एज लागल्यानंतर बॉल शरीरावर आदळला. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. थोडासा नाराज दिसतो आशिष, परंतु स्ट्राईक एंडला आता मात्र जाईल तो प्रथमेश मात्रे. धाव फलकावर धावा लागल्या त्या 84 धावा भूमी 11 हायवे दिवा संघाच्या. त्यामुळं गावदेवी उसरली संघाला मात्र दुसऱ्या सत्रामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. घाम गाळावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. परंतु हायवे दिवा संघ अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इकडे या स्पर्धेमधील मात्र सर्वोत्तम धावसंख्या मात्र नोंदवले ती हायवे दिवा टीमनं. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर केलं. बॉलला कट केलं होतं. इकडे मात्र वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पळाला त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरचा जाऊन उचलेल तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर कार्डवर 86. प्रथमेश मात्रे 16 बॉलमध्ये 45 वर घेतोय. 45 16 बॉलमध्ये. एखादं अर्धशतक मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? आणि जर झालं तर ते मात्र होईल ह्या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. इट्स अ वाईड बॉल कॉल. लेग स्टंपच्या बाहेरून गेला असावा आणि त्याच काढासह इकडे मात्र वाईट बॉलचा इशारा येत असताना चेतन भगत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्या त्या 87 धावा. 50 धावांना धनेश मात्रे यांच्याकडून 1000 रुपये. इकडे मात्र मिस करतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता चेतन भगतचा. हा चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला. चेतन भगत महागडा जरूर ठरलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1.5 ओव्हर्समध्ये 29 दिल्यात. हा लास्ट बॉल आहे. शेवटच्या बॉलवर मात्र या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? ठोकलाय प्रथमेश मात्रेनं. चेंडू उडवलाय. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रथमेश मात्रेसाठी. 18 बॉल 51 धावांची झुंजार खेळी मात्र साकारले. बॅट दाखवतोय आशिष पाटील. एकदा बॅट दाखवा प्रथमेश मात्रे. 24 लाईव्हचे कॅमेरामन तुमच्या समोर आहेत. यस आणि बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना सुपर नॉक या स्पर्धेमधला पहिलं अर्धशतक ठोकण्याचा बहुमान